दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची औपचारिक घोषणा केंद्र सरकारने केली आहे। या शिष्टमंडळातील श्रीकांत शिंदेंच्या नावाला संजय राऊतांनी आक्षेप घेतलाय। श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन काय बाजू मांडणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। सोबतच शिष्टमंडळ पाठवण्यात सरकारने घाई केली असल्याचा आरोपही राऊतांकडून करण्यात आलाय। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये आणि तृणमूलचा खासदार शिष्टमंडळात नसल्यानेही राऊतांनी आक्षेप घेतलेला आहे। हा विषय भारतीय जनता पक्षाने राजकीय केला। हा विषय त्यांनी राजकीय केला आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे। आता तुमच्या महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ना, एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे। आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आहे? मी काय मांडणार काय? दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। हे माझं मत मी तुम्हाला सांगतो। संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत। आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला? या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला? यात RJD दिसते काय तुम्हाला? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातंय हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा 1 सदस्य तरी जास्त आहे ना। मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे।